इंडिगोचं काय चुकलं? या सगळ्या विमानसेवेच्या घोळामागे जी कंपनी आहे तिचं नाव आहे इंडिगो. देशातली सगळ्यात मोठी विमानसेवा देणारी कंपनी आहे. म्हणजे एकूण भारतातल्या विमान वाहतुकीच्या 60% वाहतूक ही या इंडिगोनं होत असते. त्यामुळे या विमान कंपनीची वाहतूक कोलमडली आणि त्याचा फटका प्रवाशांना बसला. प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी तर आता यापुढे इंडिगोनं प्रवास करणार नाही अशी जणू शपथच घेतली. आपण बघूयात. विमान जमिनीवर, तिकिटाचे दर आभाळाला भिडले. इंडिगोच्या कारभारावर प्रवासी एवढे का चिडले? इंडिगोचं नेमकं चुकलं काय? देशभरात जिकडे तिकडे एकच आरडाओरडा सुरू आहे. देशभरातली विमानं जमिनीवर आहेत. प्रवासी विमानतळावर खोळंबले आहेत. प्रवाशांच्या विमान उड्डाणांची माहिती दिली जात नाहीये. अनेक विमानं रद्द केली जात आहेत. आतापर्यंत कधीही झाला नव्हता एवढा विमानसेवेचा सावळा गोंधळ सुरू आहे. आणि त्यात सगळ्यात जास्त संताप आहे तो इंडिगो एअरलाईन विरोधात. इंडिगोची एका दिवसात जवळपास 600 विमानं रद्द झाली. मुंबईतनं 100च्या वर विमानं रद्द करण्यात आली. तर पुण्यातनं 55 पैकी 40 उड्डाणं रद्द झाली. शुक्रवारी सकाळपासून बंगळुरू, मुंबई, दिल्ली, हैदराबादसह 10 प्रमुख शहरांकडे जाणारी विमानसेवा जवळपास ठप्प झाली आहे. देशभरात हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले. विमान कधी उडणार, रद्द होणार का याबाबतची कुठलीही माहिती दिली जात नाहीये. विमानांचं उड्डाण आधी विलंबानं होईल असं सांगितलं जात आहे आणि अनेक तास वाट पाहिल्यानंतर विमान रद्द केलं जात आहे. प्रवाशांनी चेक इन करून सामान देऊन टाकलंय. ते सामानही तासनतास, दिवसेंदिवस प्रवाशांना मिळत नाहीये. सामान परत मिळवण्यासाठी प्रवाशांना एका काउंटरवरून दुसऱ्या काउंटरवर फिरवलं जात आहे. विमान कंपन्यांकडून प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सोय केली जात नाही. काय झालं? हे झालं, कॅन्सल झाले. काकू कुठे चालले होते? बेंगलोरला. आम्ही ना बेंगलोरला. बर, कॅन्सल झाली. किती झाली. तासापासून थांबले? नाही 12 वाजल्यापासून आता थांबलोय. 12 वाजल्यापासून आहे. आता आणि अडीच वाजले. दोन वेळा कॅन्सल झाले. 2 वेळा काय आलोय सांगायचं? दोनचं 2:40 सव्वा पाचला. सव्वा पाचला, पण ते नंतर म्हणतात नो, इट इज ऑलरेडी कॅन्सल्ड. उद्याचं कॅन्सल झालं ऑलरेडी, असं मला आता सांगतायत. उद्याचं पण नागपूर कॅन्सल झालं. आता सांगतायत मला. पण तुमचं आजचं फ्लाईट होतं, आजचंही हो, कॅन्सल, उद्याचंही 3 तास मी इथे एअरपोर्टला आलो. Flight is cancelled. They are just pushing it ahead. They are not at all तुम्हाला चहा, updating. कॉफी काही चहा कॉफी कोण विचारतं? बोलत नाही कोणी आतमध्ये. They are not talking to us properly. They are not talking to us कुठे जायचं होतं properly. तुम्हाला? दिल्लीला. पुण्यात दिल्लीला जायचं होतं. कधीचं फ्लाईट होतं? आमचं परवाचं फ्लाईट होतं, पहाटेचं. तुम्ही परवापासून इथं? परवापासून इथे. वाईफ 8 महिन्याची आहे, Pregnant आहे. प्रेग्नंट आहे. हा. मी त्यांना सांगितलं होतं की त्यांनी आम्हाला रिशेड्यूल केली होती फ्लाईट. हा. आम्ही आलो, त्याच्यानंतर आता सरळ म्हणतात आहे हा. की कॅन्सल झाली तुमची फ्लाईट. बरं. हे काय आन्सर नाही ना. हा. तुम्हाला माहित आहे की कॅन्सल झाली. हा. ठीक आहे, तुम्ही आधीपासून तुमचं प्लॅनिंग, तुम्ही जेव्हा रिशेड्यूल करत आहात, तुमच्या पत्नी 8 महिन्याच्या 8 प्रेग्नंट महिन्याची आहे. प्रेग्नंट आहे, तुम्ही चेक करू शकता. कधी आलात आपण- तुम्ही एअरपोर्ट वरती? आम्ही रिशेड्यूल प्रमाणे 2:40 मिनिटाची फ्लाईट होती. आम्ही 12 वाजता ठीक एअरपोर्टवर आलो. त्याच्यानंतर त्यांच्याशी चौकशी केली. त्यांनी सांगितलं की तुमची फ्लाईट 2 तासांनी डिले आहे. विस्कळीत विमानसेवेचा फटका नाशिकमधल्या प्रवाशांना बसला. नाशिकचे 160 पर्यटक इंडोनेशियातल्या बालीमध्ये अडकले. एअरलाइन्सकडनं प्रवाशांना कुठलीही सूचना दिली जात नाहीये. इंडिगो एअरलाइन्स त्यांची एक टॅगलाईन आहे, जे मी गुगलवरून काढलेली आहे, ऑन टाइम ऑल द टाइम. हे असं त्यांची टॅगलाईन आहे. हे त्याच्यावरती कायम आहेत का नाही हा मोठा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये एक नमूद करावं असं वाटतं की महिला असतील, लहान मुलं असतील, हे सगळे इथे त्रासलेले आहेत. लहान मुलांना इतका त्रास झालेला आहे. एअरपोर्ट अथॉरिटीकडनं अजिबात आपल्या नागरिकांना सुविधा उपलब्ध झालेल्या नाही. विमानसेवेच्या या गोंधळात सगळ्यात जास्त जबाबदार धरलं जात आहे ते इंडिगोला. सध्या इंडिगो ही देशातली सर्वात मोठी एअरलाईन कंपनी आहे. इंडिगोकडे 434 विमान आहेत. देशातली 60% विमान उड्डाणं ही इंडिगो एअरलाइन्सची आहेत. ही विमानसेवा एवढी विस्कळीत कशी झाली? डीजीसीएनं फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन नावाचे नवे नियम 1 नोव्हेंबरपासून लागू केले.
या नियमांमध्ये पायलट्स आणि कर्मचाऱ्यांच्या विश्रांती संदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आले. DGCAनं जुलैमध्ये एक सर्व्हे केला आणि त्यामध्ये पायलटचे ड्युटी आवर्स म्हणजे कामाचे तास जास्त असल्याचं लक्षात आलं. त्यावरनं थकलेला पायलट हा संपूर्ण विमानासाठी धोकादायक असतो असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे पायलट दररोज फक्त 8 तास उड्डाणं करू शकतील. पायलट दर आठवड्याला 35 तास, दर महिन्याला 125 तास एवढ्याच फ्लाइंग अवरची मर्यादा त्यांना घालण्यात आली. दर 24 तासात पायलटला किमान 10 तास सक्तीची विश्रांती लागू करण्यात आली. रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कामात पायलट फक्त 2 लँडिंग करू शकतात. तसंच क्रू मेंबर्सना म्हणजे विमानातल्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्यात 48 तासांची सलग विश्रांती देणं बंधनकारक करण्यात आलं. DGCAनं हे नियम नोव्हेंबरपासून लागू करताच इंडिगोचं सगळं वेळापत्रक कोलमडलं. त्यामुळे देशभरातली विमानसेवा ठप्प झाली. इंडिगोचं नेमकं काय चुकलं तर इंडिगोचं बरंच काही चुकलं. नवे नियम लागू होणार आहेत याची कल्पना DGCAनं 2024 मध्ये सगळ्या कंपन्यांना दिली होती. इंडिगोनं नवे नियम लक्षात घेऊन गरजेनुसार अधिक पायलट्स आणि क्रू मेंबरची भरती करायला हवी होती. नव्या नियमांमध्ये पायलट्सना जास्त विश्रांती दिल्यानं इंडिगोकडे पायलट्सची कमतरता निर्माण झाली. कर्मचारी उपलब्ध नसल्यानं अनेक उड्डाणं रद्द करावी लागली. इंडिगोनं कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही आणि मर्यादित मनुष्यबळावरच कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात काय तर इंडिगोला नवे नियम आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचं वेळापत्रक तयार करता आलं नाही आणि देशभरातल्या विमानसेवेचा अक्षरशः खेळखंडोबा झाला. इंडिगो विरोधात एवढा आरडाओरडा झाल्यावर आता इंडिगोची भूमिका काय तर डझनभर चुका केल्यानंतर इंडिगोनं आता DGCAकडे धाव घेतली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. मात्र आम्हाला नव्या नियमांमधनं 2 महिन्यांसाठी सूट द्या. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी ही सूट आवश्यक आहे. इंडिगोनं एअरबस A320 विमानांसाठी 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत रात्रीच्या ड्युटी नियमांमधनं सूट मागितली आहे. DGCAनं इंडिगोची मागणी मान्य करत कंपनीला फेब्रुवारी पर्यंतची सूट दिली आहे. विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांची इंडिगोनं माफी मागितली. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आणि त्रासाबद्दल इंडिगोनं माफी मागितली आहे. शनिवारपर्यंत बहुतांश सेवा पूर्ववत करण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटांची रक्कम प्रवाशांना परत दिली जाणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी कॉल सेंटर्सची संख्या वाढवण्यात आली आहे. प्रवाशांनी विमानाच्या उड्डाणाची खात्री करावी मगच एअरपोर्टवर यावं असं आवाहन करण्यात आलं. डिसेंबर महिन्यात पर्यटनाचा हंगाम असताना इंडिगोची पुरती वाट लागली आहे. ही परिस्थिती सुधारायला आणखी 2 महिने लागतील. इंडिगोची उड्डाणं 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरळीत होतील असं सांगण्यात आलंय. याचाच अर्थ आणखी 2 महिने विमान प्रवासाचं तिकीट जरा विचार करून मगच काढा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.